काहींना वाटतं ज्वारीपासून फक्त भाकरीच बनवता येते, तर असं बिलकुल नाही। कारण आपण ज्वारीपासून एक खूप असा पौष्टिक आणि चवदार पदार्थ देखील बनवू शकतो। तो म्हणजे ज्वारीचा चटपटीत डोसा किंवा याला तुम्ही धिरडं देखील म्हणू शकता। हा डोसा खूप कमी साहित्यात आणि इतका चवदार बनतो की तुम्ही हा पुन्हा पुन्हा बनवाल। हा डोसा तुम्ही घरी नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यामध्ये देखील देऊ शकता। बनवायला सोपा आणि प्रचंड कुरकुरीत असा हा नाश्ता आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहिलीच पाहिजे। डोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे ज्वारीचं 1 कप पीठ घ्यायचं आहे। सगळ्यात आधी या पिठामध्ये 1 टीस्पून जीरा ॲड करायचा आहे। त्यानंतर चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, 1 मीडियम साइजचा कांदा, कोथिंबीर आणि पाणी। लक्षात ठेवा या मिश्रणात पाणी भरपूर जातं, कारण हे मिश्रण एकदम पातळ करून घ्यायचं आहे। हे जे बॅटर आहे ते एकदम पातळ असणार आहे, तरच आपला डोसा खूप असा क्रिस्पी होणार आहे। यात आता जवळजवळ 3 कप मी पाणी ॲड केलं आहे। 1 कप पीठ होतं आणि 3 कप पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। अजून जर गरज वाटली तर अजून देखील पाणी यामध्ये ॲड करावं लागेल। आता या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला चेक करावी लागेल। हे पहा, एकदम परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे। म्हणजे 1 कप पीठ असेल तर इथे 3 कप पाणी असा आपल्याला रेशो ठेवायचा आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता एक नॉनस्टिक पॅन मी घेतला आहे। या पॅनला मी तेल लावलं नाही, कारण पॅन नॉनस्टिक आहे, तेल लावायची इथे गरज नाही। आणि जेवढा छोटा मोठा तुम्हाला डोसा बनवायचा असेल त्या हिशोबाने इथे बॅटर घेऊन बाहेरून आतल्या साईडला आपल्याला हे बॅटर पसरवायचं आहे। एकदा हे बॅटर छान पसरवून झाल्यावर त्यावर अशा पद्धतीने तेल सोडायचं आहे। तेल तूप जे काही तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही इथे यावर सोडू शकता आणि थोड्याच वेळात असा क्रिस्पी डोसा तयार होईल। हे पहा, एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो आणि वरून तेल सोडल्यामुळे याला खूप छान असा कलर आलेला आहे। इथे गोल्डन कलर आपल्याला दिसतो आहे, तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर असे हे डोसे तयार होतात आणि हा झटपट तयार होणारा डोसा आहे, त्यामुळे हा तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी देखील बनवू शकता। मुलांना लंच बॉक्स मध्ये देखील हा डोसा तुम्ही देऊ शकता। कधी कधी लाईटली काही खायची इच्छा असते, त्यावेळेस देखील हा डोसा तुम्ही बनवून खाऊ शकता। कारण हा डोसा चवदार तर आहेच, पण हेल्दी देखील खूप आहे। ज्वारी आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असते। 1 कप पिठापासून इथे खूप सारे डोसे तयार होतात। माझे इथे 7 मोठे आणि 1 छोटा असे 8 डोसे इथे तयार झालेले आहेत। म्हणजे इथे कमी मेहनतीमध्ये भरपूर मनसोक्त पोटभरीचा नाश्ता आपण बनवला आहे। आणि अजून एक गोष्ट मी इथे सांगू इच्छिते, जर तुम्हाला हे डोसे कुरकुरीत नको असतील तर मग या डोस्यांमध्ये तुम्ही थोडासा रवा ॲड करू शकता। रव्याने हे थोडेसे मऊसूत असे डोसे तयार होतात। आणि अजून एक गोष्ट, हाय फ्लेमवर डोसे बनवल्यावर ते एकदम क्रिस्पी होतात व लो फ्लेम ठेवून डोसे बनवल्यावर ते असे मऊसूत होतात। हे पहा, अशा पद्धतीने मी ते सर्व डोसे बनवून घेतले आहेत। आणि आपण हे डोसे सॉस बरोबर, कुठल्या चटणी बरोबर किंवा लोणच्या बरोबर देखील सर्व करू शकतो किंवा ॲज इट इज असेच खाल्ले तरी देखील खूप छान लागतात। इथे तुम्ही हे पाहू शकता किती क्रिस्पी हा डोसा आहे। आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत पाहत रहा पल्लवीज रेसिपी।